शंकरपाळे तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील, पण असे चॉकलेट शंकरपाळे कधीच खाल्ले नसतील. तर आज मी तुम्हाला या चॉकलेट शंकरपाळ्याची रेसिपी सांगणार आहे. यासाठी मी 1 वाटी पाणी, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. एक पातेलं घेतले, त्यात पाणी, तूप आणि साखर हे तिन्ही घालून चांगलं मिक्स करून घेतले. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. या शंकरपाळ्याची टेस्ट इतकी भारी होती ना, जबरदस्त. मुलं तुम्हाला परत परत मागतील आणि चॉकलेट आणि बिस्किट तर खरंच विसरूनच जातील. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदा का साखर विरघळली की गॅस बंद करून टाकायचा. त्यानंतर मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. ते छानपैकी चाळून घेतलाय आणि जे आपलं थंड झालेलं पाणी होतं ना, एका भांड्यात काढून घेतलं. त्या पाण्याला छान थंड होऊ द्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी इलायची पूड टाकायची. यात थोडा थोडा मैदा घालत त्याला चांगलं मिक्स करत राहायचं. जसं जसं मैदा बसेल तसं घालत राहायचं. या 3 वाटी पाकासाठी मला जवळपास 4.5 ते 5 वाटी मैदा बसलेला आहे. आणि त्यानंतर वेळ येते यात टाकलेल्या सिक्रेट इन्ग्रेडियंटचीच, म्हणजे कोको पावडरची. तर यात मी मोठ्या चमच्यानी 2 चमचे कोको पावडर टाकलेला आहे आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेतलंय. ज्याला जसा चॉकलेटचा फ्लेवर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कोको पावडर कमी किंवा जास्त टाकू शकता. असा छानसा उंडा तयार करून घेतलाय. याला जास्त मळत बसायचं नाही. जास्त जर तुम्ही आपल्या चपातीच्या पिठासारखं मळलं ना, ते शंकरपाळे जास्त फुगणार नाहीत. त्यानंतर छानपैकी लाटून घेतले. थोडं जाडसरच लाटायचं, आपल्या नॉर्मल शंकरपाळ्याला कसं आपण लाटतो तसंच. मग त्याला छान असं शेपमध्ये कट करून घ्यायचं, जसं आपण शंकरपाळे कट करतो सेम तसेच. आणि त्याला एकदम कमी गॅसवर तळायचं, जास्त गॅस बिलकुल ठेवायचा नाही. हेच सिक्रेट आहे त्याचं, म्हणजे छान तळल्या जातील मग ते आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळे तयार होतील. इतके टेस्टी लागतात ना हे, इतके छान लागतात. म्हणजे मुलांनी जवळपास एका दिवसातच हे सगळं संपवलं होतं. इतके छान झाले होते, आम्हाला पण खूप आवडले. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.